हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल इझी सायन्स. आजच्या लेक्चरमध्ये किंवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इव्होल्यूशन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन किंवा इव्होल्यूशन कसं होत गेलं या कन्सेप्ट बघितल्या होत्या. युनिसेल्युलर किंवा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार कसं झालं आहे हे आपण बघितलं होतं. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की इव्होल्यूशन झाले पण त्याच्याशी रिलेटेड काहीतरी पुरावे किंवा इव्हिडन्सेस आहेत, ते इव्हिडन्सेस सापडलेत किंवा आहेत, त्यामुळे आपण म्हणू शकतो की लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा जे काही गोष्टी आहेत त्यांचं इव्होल्यूशन झालेलं आहे. स्पेसिफिकली आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिलेटेडच बघायचं आहे या टॉपिकमध्ये. तर इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन आपण स्टार्ट करूयात. इव्होल्यूशन इज ॲन एव्हरलास्टिंग प्रोसेस ऑफ चेंजेस. म्हणजे काय की इव्होल्यूशन ही कशी प्रोसेस आहे, एव्हरलास्टिंग आहे किंवा चेंजेस होत गेलेले आहेत, त्यामुळे इव्होल्यूशन झालेलं आहे. मग हे इव्होल्यूशन झाले हे कशाच्या बेसवर आपण म्हणतो आहे की आपल्याला काहीतरी पुरावे सापडलेत, काही प्रूफ सापडलेत, हे प्रूफ मिळालेत म्हणून आपण काय म्हणतो आहे की इव्होल्यूशन जे आहे ते झालेलं आहे. मग इव्होल्यूशन इज ॲन एव्हरलास्टिंग प्रोसेस ऑफ चेंज. इव्होल्यूशन इज ॲन एव्हरलास्टिंग प्रोसेस ऑफ चेंजेस म्हणजेच काय की इव्होल्यूशन हे असे चेंजेस आहेत जे कधी बदलू शकत नाही. एव्हरलास्टिंगचा अर्थ काय असतं की कधीही न बदलणारे, कॉन्स्टंट राहणारे. इव्होल्यूशन हे कसं आहे, कॉन्स्टंट राहिलेलं आहे. किंवा तुम्ही म्हणू शकता आपण जे बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की इव्होल्यूशन होत असताना आपण बघितलं होतं ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड सापडले सीमध्ये, बरोबर, किंवा समुद्रामध्ये. त्याच्यानंतर मग ऑर्गॅनिक कंपाऊंड, इनऑर्गॅनिक कंपाऊंड, त्याच्यामध्ये प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड, मग ते कंबाईन होऊन ऑर्गॅनिक कंपाऊंडची एक सेल तयार झाली. त्या सेलला आपण प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल म्हणलं. मग ती प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल म्हणजेच काय होती, प्रोटोप्लाझम होती. मग त्याच्यापासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाले. मग युनिसेल्युलरचं इव्होल्यूशन होत गेलं. मग इव्होल्यूशन होत असताना कॉम्प्लेक्स सेल तयार झाली ज्याला आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणलं. मग तसंच हळूहळू एक कॉम्प्लेक्स बॉडी तयार झाली आणि मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते तयार झाले. मग हे काय आहे, एव्हरलास्टिंग प्रोसेस आहे, जी कंटिन्यू होणारी प्रोसेस आहे, पण ग्रॅज्युअली म्हणजेच काय स्लो होणारी प्रोसेस आहे. मग ह्याचे काही प्रूफ आहेत, ह्या प्रूफच्या आधारावरतीच आपण काय म्हणतो आहे की इव्होल्यूशन जे आहे ते होत गेलं आहे. मग हे प्रूफ आपण ह्या आज टॉपिकमध्ये पाहणार आहोत. Following are various proofs available in support of the theories mentioned above. मग ही जी काही इव्होल्यूशनची थिअरी आहे ह्याचे प्रूफ आहेत, तर ते कुठले प्रूफ आहेत ते आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं आहे मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस, नंतर आहे पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस, सिमिलॅरिटीज इन बोन स्ट्रक्चर, ह्यालाच आपण म्हणतो ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस. हे मी तुम्हाला पुढे इन डिटेल सांगेल. आणि अजून एक आहे वेस्टिजियल ऑर्गन्स. ओके, हे सगळे काय आहेत, प्रूफ आहेत. कशाचे, तर इव्हिडन्सेस आहेत इव्होल्यूशनचे, की ह्या प्रूफच्या आधारे किंवा ह्या इव्हिडन्स ज्या आहेत ह्यांच्या आधारेच आपण म्हणू शकतो की इव्होल्यूशन जे आहे ते झालेलं आहे. आणि हा टॉपिक महत्त्वाचा आहे, ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एकतर ही डायग्राम तुम्हाला कंप्लीट करायला येते किंवा शॉर्ट नोट पण येऊ शकते इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशनवरती, किंवा ह्या चारपैकी कुठलंही एक तुम्हाला शॉर्ट नोटसाठी येऊ शकतं. मग याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट लिहावी लागेल. तर हा टॉपिक जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि हे चारही इव्हिडन्सेस जे आहेत तेही महत्त्वाचे आहेत. आपण इन डिटेल एक एक इव्हिडन्स जो आहे तो एक्सप्लेन करणार आहोत. तर या लेक्चरमध्ये आज आपण मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स जे आहेत ते बघणार आहोत. मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस, मॉर्फोलॉजी म्हणजे काय की जे काही फिजिकल अपिअरन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, मॉर्फोलॉजी. मग समजा तुम्ही एखादा मोबाईल घेताय, तर तो मोबाईल घेताना तुम्ही त्याचा डिस्प्ले बघता, बरोबर, किंवा तो किती थीन आहे, किती लाईटवेट आहे, या सगळ्या गोष्टी बघता. किंवा एखादा ड्रेस घेत असताना तुम्ही त्याचा कलर बघता, त्या जे काही क्लॉथ आहे त्याचं किंवा जे काही फॅब्रिक आहे त्याचं तुम्ही टेक्स्चर बघता, की कोणत्या टाईपचं क्लॉथ आहे किंवा कोणत्या टाईपचं फॅब्रिक आहे, बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला आपण काय म्हणतो, मॉर्फोलॉजी. मग आता आपण हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिलेटेड बोलत आहोत, त्यामुळे मॉर्फोलॉजी म्हणजे काय की एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाहेरून कसा दिसतोय, कळते, त्याला म्हणायचं मॉर्फोलॉजी. मग मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस म्हणजे काय, किंवा ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे की जे काही एक्सटर्नल
व्हिजिबल फीचर्स आहेत की बाहेरचे जे काही फीचर्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, इव्हिडन्सेस ऑफ मॉर्फोलॉजी किंवा मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस. म्हणजे काय, तुम्ही एखादं पेन घेताय ते रेड कलरचं आहे बरोबर, किंवा त्याच्यावरती सिल्वर कलरचे स्पॉट आहेत, ही त्याची काय झाले, एक्सटर्नल फीचर झाले. आणि हे एक्सटर्नल फीचर म्हणजेच काय असते, मॉर्फोलॉजी असते. मग 2 लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जर आपण मॉर्फोलॉजी वाईज कंपॅरिझन केलं तर त्या दोघांमध्ये काय सिमिलॅरिटीज दिसत आहेत ते ह्या टॉपिकमध्ये स्टडी केलेलं आहे. जर ॲनिमल बाबतीत आपण बघितलं तर सिमिलॅरिटीज कुठे कुठे दिसतात. 2 ॲनिमल, आता तुम्हाला बुकमध्ये एक्झाम्पल पण दिलेलं आहे, डॉग, फॉक्स, किंवा तुम्हाला प्लांटचं पण एक्झाम्पल दिलेलं आहे की चिक्कू, मँगो बरोबर. असे 2 जे काही स्पीसीज आहेत त्यांचं कंपॅरिझन करून मॉर्फोलॉजी जी आहे ती आपण कम्पेअर करतो आहे किंवा चेक करतो आहे. मग ॲनिमलमध्ये जर आपण बघितलं तर कुठल्या कुठल्या स्ट्रक्चरमध्ये सिमिलॅरिटीज दिसून आल्या, तर माऊथमध्ये किंवा नॉस्ट्रिल्समध्ये, इयर पिननी जे आहेत ते, किंवा पोझिशन ऑफ आईज, त्यांचे जे आईजचे पोझिशन आहेत त्याच्यामध्ये, किंवा त्यांच्या बॉडीवरती जे काही फर आहे किंवा हेअर आहे त्याच्यामध्ये काय दिसून आल्या, सिमिलॅरिटीज दिसून आलेल्या आहे. मग इथं जर मी डॉग आणि फॉक्सचं कंपॅरिझन केलं तर डॉगचे जे काही आईजची पोझिशन आहे ती दोघांची काय आहे, सेम आहे बरोबर. दोघांची पण काय आहे, सेम आहे. किंवा नॉस्ट्रिल ज्याला आपण काय म्हणतो, नाकपुड्या, त्याचीसुद्धा पोझिशन जी आहे ती काय आहे, तिघांची जरी बघितली तरी काय आहे, सिमिलर आहे. आईच्या पोझिशन पण तिघांच्या काय आहेत, सिमिलर आहेत बरोबर. मग इथं काय आपण म्हणू शकतो की हे जे काही 3 स्पीसीज आहेत, लिव्हिंग स्पीसीज आहेत, त्यांचं माउथ किंवा त्यांची नॉस्ट्रिल किंवा त्यांचे इयर पिन्नी म्हणजेच काही कानाचा जो भाग आहे, किंवा आईची पोझिशन, किंवा त्यांच्या बॉडीवरती जे काही हेअर आहेत किंवा फर आहेत त्यांचं डिस्ट्रीब्युशन हे सेम आहे. मग आपण असं म्हणू शकतो की हे जे 3 स्पीसीज आहेत, these similar features indicate that the origin of different animal or plant groups must be the same, having a common ancestor. मग आपण ह्या जे काही फिजिकल अपिअरन्स आहे तिघांचा तो बऱ्यापैकी सिमिलर आहे. मग ह्याच्यावरून आपण म्हणू शकतो की ह्या तिघांचा जो काही ॲन्सिस्टर आहे तो काय आहे, कॉमन आहे. म्हणजे जो काही ॲन्सिस्टर आहे ह्या तिघं त्या एका ॲन्सिस्टरपासून ह्यांचं काय आहे, ओरिजिन झालेलं आहे. मग ते डॉग असू देत, फॉक्स असू देत किंवा गोट असू देत बरोबर. ह्या तिघांचा ॲन्सिस्टर जो आहे तो कॉमन आहे असं आपण इथे म्हणू शकतो. सेम इथं तुम्हाला प्लांट बाबतीत पण आहे की जे काही प्लांट आहे बरोबर. आता प्लांटचे हे जे काही लीफ आहेत ह्या लीफचं स्ट्रक्चर तिघांचं बऱ्यापैकी सेम आहे बरोबर. किंवा अजून काय सांगितलं आहे की जे लीफ व्हेनेशन असतं किंवा लीफ पिटिओल असतं हे पण काय आहे, सेम आहे. समजा हे लीफ आहे तर लीफचं व्हेनेशन म्हणजे काय की त्याच्यावरती ज्या व्हेन्स असतात त्यांचं डिस्ट्रीब्युशन किंवा ते व्हेनचं जे काही स्ट्रक्चर आहे हे तिघांचं कसं आहे, बऱ्यापैकी सेम आहे. त्याच्यानंतर त्याचं जे पिटिओल असतं, पिटिओल म्हणजे काय, पानाचं देठ, ह्याचं पण स्ट्रक्चर तिघांचं सेम आहे बरोबर. मग त्यावरून आपण असं म्हणू शकतो की हे जे 3 प्लांट्सची ओरिजिन आहे ते पण काय आहे, सेम असू शकतं बरोबर. म्हणजे एकाच ओरिजिनपासून हे 3 प्लांट जे आहेत ते हळूहळू इव्हॉल्व होत गेलेले आहेत. तसंच आपण इथं ॲनिमल बाबतीतही बोलू शकतो की ह्या तिघांचं जे काही फिजिकल अपिअरन्स आहे किंवा मॉर्फोलॉजी आहे ती सेम आहे. मग तिथं माउथ असू देत, नॉस्ट्रिल असू देत, इयर पिन्नी असू देत, आईची पोझिशन असू देत, किंवा जे काही त्यांच्या बॉडीवरती हेअर किंवा फरचं डिस्ट्रीब्युशन आहे हे सिमिलर आहे. मग ह्या तिघांची ओरिजिन जी आहे ती एकच असू शकते आणि ह्या एका ॲन्सिस्टरपासून किंवा ह्या ओरिजिनपासून हे 3 ॲनिमल जे आहेत ते हळूहळू इव्हॉल्व होत गेलेले आहेत. त्यामुळे ह्यांचा ॲन्सिस्टर जो आहे तो काय असणार आहे, कॉमन असणार आहे बरोबर. मग तुम्हाला जर शॉर्ट नोटसाठी मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस एक्सप्लेन करा विचारलं तर तुम्ही त्यामध्ये हे लिहू शकता की मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स म्हणजे काय की एक्सटर्नल जे काही फीचर्स आहेत त्याला आपण मॉर्फोलॉजी म्हणतो. ॲनिमलमध्ये काय आहेत तर सिमिलॅरिटी येत आहेत स्ट्रक्चरमध्ये. मग कुठल्या कुठल्या स्ट्रक्चरमध्ये येत आहेत तर माउथची पोझिशन झालं, नॉस्ट्रिल झालं, इयर पिन्नी झालं, पोझिशन ऑफ
आईज झालं किंवा त्यांच्या बॉडीवरती जे काही हेअरचं डिस्ट्रीब्युशन आहे ते झालं. हे कसं आहे, सेम आहे किंवा सिमिलर आहेत ते स्ट्रक्चर, म्हणून ह्या तिघांचा ॲन्सिस्टर कॉमन असू शकतो. सिमिलरली तुम्ही प्लांट बाबतीतही पण लिहू शकता की प्लांटचं काय आहे की लीफ व्हेनेशन जे आहे किंवा लीफ पिटिओल आहे किंवा लीफचा शेप जो आहे तो तिघांचा बऱ्यापैकी सिमिलर आहे, त्यामुळे ह्यांचं ओरिजिन किंवा ॲन्सिस्टर जो आहे या प्लांटचा सुद्धा कॉमन असू शकतो. ह्यालाच आपण मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस म्हणतो. मॉर्फोलॉजी म्हणजे एक्सटर्नल फीचर, जे काही व्हिजिबल फीचर आहेस की एखाद्या गोष्ट तुम्ही बघताय, एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघताय आणि किंवा एखादी स्पीसीज बघताय लिव्हिंगची, ती तुम्हाला एक्सटर्नली कशी दिसते, बाहेरून कशी दिसते, ह्याला आपण म्हणतो मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स. या टॉपिकमध्ये काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट इव्हिडन्स जो आहे तो पाहणार आहोत. तो असणार आहे आपला सिमिलॅरिटीज इन बोन स्ट्रक्चर, म्हणजेच काय तर ॲनाटॉमिकल इव्हिडन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. काही डाऊट असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा किंवा तुम्हाला एखादा एक्स्ट्रा टॉपिक कुठला एक्सप्लेन केलेला पाहिजे असेल तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू सो मच.